अरे सोडा, सोडा मला, मला न्याय पाहिजेलाय. मला देवासनी भेटायचं आहे. सोडा म्हणते ना. चोडप्पा, काय प्रकार आहे? मला न्याय पाहिजेलाय. माई, काय झालं ते नीट सांगा. सौभाग्यवती म्हाळसा देवी आपली व्यथा दूर करतील. आई, माई, कृपया शांत व्हा. देवी, तुमच्याकडे मोठ्या आशेने आली आम्ही. देवी, आम्ही गरीब माणसं आहोत. आम्ही कष्ट करतो आणि आमचं पोट भरतो. देवी, आम्ही शेतात काम करून शेतातून घरी परत चाललो होतो तेव्हा देवी, देवी, त्याने माझ्या पोरीला पळवलं. देवी, चल लवकर. ए, अव अवे, काय करताय तुम्ही? अव, असं काय करतात? अवा सोडा, सोडा, अवा सोडा ना तिला. अवा, असं कसं करताय हो तुम्ही? अरे कोणीतरी वाचवा रे माझ्या पोरीला. देवी, देवी, माझ्या डोळ्यात एकच माझ्या समोरून उचलून नेलं माझ्या पोरीला. त्यादी आता ते कुठं आहे, कशी आहे, काय भेटावं नाही मला. आता मला तुम्हीच सांगा देवी, आमच्यासारख्या गरीब माणसाने काय करावं सांगा ना. तुम्ही सांगा. मी नमस्कार करते, पाया पडते तुमच्या देवी, पाया पडते देवी तुमच्या. मी माझ्या पोरीला सोडवा, सोडवा देवी तिला. इथे प्रत्यक्ष श्री खंडेराय असताना असं कृत्य करण्याचं धाडस होतं तरी कसं? या माऊलीच्या लेकीला ज्याने कोणी स्पर्श केला आहे त्याला आजच्या आज आत्ता माझ्या समोर घेऊन या.
तो कुठेही लपला असेल, त्याला शोधा आणि फरफटात घेऊन या. त्याला आणि ह्या माऊलीच्या लेकीला जोपर्यंत माझ्या समोर आणल्या जात नाही, तोपर्यंत या राजवाड्याची दारं उघडी राहतील. तोपर्यंत मी हे सिंहासन सोडणार नाही. देवी, आज्ञा असावी. कुठल्याही पुरुषाचं हे धाडस कसं होऊ शकतं? स्त्री ही काय वस्तू आहे? मी हे सहन करणार नाही. ज्याने ही चूक केली आहे त्याला असे शासन करेन की भविष्यात कोणीही ही चूक परत करणार नाही. अन्याय करणाऱ्याला शासन हे व्हायलाच हवं, परंतु सगळ्यांनी तोपर्यंत थांबायचं याची खरंच आवश्यकता आहे का? म्हाळसा, तुम्ही जो निर्णय घ्याल त्यामुळे भविष्यात स्त्रीला आदरानं वागवलं जाईल. तिच्यावर अन्याय करण्याचं धाडस कुणीही करणार नाही. रंग्या, गड्या आज वस्तीवर कुणी बी दिसणार. कुठे गेलीत म्हणायची समधी लोक? म्हणजे रानात गेले असते, काय काम धंदा नाही ते वय माणूस सासने. ते बघ बानू, ए बानू, ए अगं थांब की. ए बानू, ए अगं लई काय आहे म्हणायची. रंग्या, उगा माझ्या वाटेल जाऊ नगस. आता आता मी काय केलंय वय तवा? तरी झालं तरी काय? कवा धरणं म्या हाक मारतोय तुला दिसतंय वय ती? मग त्याला म्या काय करू? बानू काम न वागतीस ग माझ्या संग अशी. म्या काही चुकीचं वागलो बाई तुझ्या संग. तुला किती वेळा सांगितलंय
माझं लय जीव आहे बघ तुझ्या. अगं मला लगीन करायचंय तुझ्या संग. अरे पर मला काही हाय का नाही? म्या करील वय असं कुणाशी बी लगीन? हा रे जा. रंग्या हात सोड माझा. नाही सोडत जा. आता बघतोच कोण मध्ये येत आहे ते. आता आता काय करशील? आता धर की हात धर. रंग्या आता पतूर मी गप बसले होते पर आता नाही. अरे वस्तीवाले लोक काही बोलत नाहीत ना म्हणून तोरा वाढलाय तुझा. हातून पुढं जर माझ्याशी काय बी वांगळ वागलास ना माझ्याहून वाईट कोण नाही हे ध्यानात ठेव. आता फक्त थोबाडात मारली. जर सुधारला नाहीस ना तर जित्ता गाडीन तुला रानात सांगून ठेवते. नाही तुझ्या संग लगीन करून तुला घरात नांदिवली माझ्या तर नावाचा रंगान आहे. सोडा मला, सोडा, सोडा म्हणतो ना. इथे आणायची हिंमतच कशी झाली तुमची? सोडा. ए सोडा. देवी येऊच त्यो. यानंच या माऊलीच्या लेकीला पळवून नेलं होतं. वैदेवी यानच माझ्या पोरीला पळवलं. माझ्या पोरीला यानच. थांबा. चोडप्पा यांची मुलगी कुठे आहे? देवी त्यानं याच्या शेतातल्या घरात तिला डांबून ठेवलं होतं. आम्ही तिला बी सोडिवलं हाय पर तिला सगळ्यांमोहर नाही आणलं. मला समजतंय तिला का नाही आणलं ते, पण तिच्या देखत मला याला शिक्षा द्यायची. वय देवी आता घाबरू नकोस. चल 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 तू चल. देवी देवीच्या रूपातच तुम्ही आमच्यासाठी धावून आला. आमच्यासारख्या गरीबाचं गारांना ऐकून घेतलं. पण
म्हणूनच माझी ही पोर मला मिळाली. तुम्ही माझ्या कातड्याचं जोड करून जरी तुमच्या पायात घातलं ना तरी मी हे ऋण कधी बी पिटणार नाही देवी, कधी बी पिटणार नाही. तुम्ही शांत व्हा. तुम्हाला सहाय्य व्हावे, तुम्हाला सुरक्षित वाटावे आणि तुमच्या आयुष्यात सुख नांदावे म्हणूनच हे सिंहासन आहे. शिक्षा देण्याआधी तुला तुझी काही बाजू मांडायची आहे? तुम्ही काय मला शिक्षा करणार? इथल्या समध्या जमिनी आमच्या आहेत आणि इथली समधी माणसं बी आमची आहेत आणि त्या समध्यावर आमचाच अधिकार आहे. चोडप्पा, या आरोपीने ज्या हाताने परत स्त्रीला स्पर्श केला ते हात कापून टाका. आणि ज्या पायाने तो तिच्यापर्यंत गेला ते पायही कापून टाका. या राज्यात स्त्रीचा भविष्यात असा अपमान कधीही कोणी करू नये म्हणून ही शिक्षा. या राज्यात स्त्रीचा सन्मान व्हावा हीच सदिच्छा. या राज्यात स्त्रीचा, मग ती कोणीही असो, तिचा शारीरिक छळ करण्यात आला तर त्याला असेच कडक शासन होईल. आणि केवळ शारीरिकच नाही, मानसिक छळ करून तिला त्रास देणाऱ्या कुणालाही असेच कडक शासन होईल. स्त्री ही वस्तू नव्हे, तिला देखील भावना आहेत. तुमची आई, बहीण, मुलगी ह्या देखील स्त्रियाच आहेत ना? मग तिचा विश्वासघात का होतो? तिची फसवणूक का होते? तिचा पदोपदी अपमान का होतो? कारण प्रकृतीने तिला तुमच्यासारखं केलं नाही म्हणून. जोपर्यंत मी या सिंहासनावर बसून आहे, जोपर्यंत याचे दायित्व माझ्याकडे आहे, तोपर्यंत या राज्यातल्या स्त्रीवर मी अन्याय होऊ देणार नाही. तिला न्याय मिळावा म्हणून मी आकाश पाताळ एक करेन, हे लक्षात ठेवा. आता याला घेऊन जा आणि आजच शिक्षा अंमलात आणा. देवी, देवी, लय उपकार झालं बघा तुमचं. आमच्यासारख्या गरीबाला न्याय मिळवून दिलात तुम्ही. माझ्या पोरीच्या आयुष्याचं म्हातारं झालं. आता कोण लगीन करेल तिच्याशी? कोण माणसात आणल तिला? सांगा ना देवी, कोण माणसात आणल तिला आता? हे मला ठाऊक आहे. अशा स्त्रीला सहाय्य करायचे सोडून तिचा प्रत्येक ठिकाणी अपमान होईल, तिची काहीही चूक नसताना. मी वचन देते की या मुलीचा विवाह योग्य ठिकाणी होईल. हे माझे दायित्व आहे.
सदानंदाचा सदानंदाचा येळकोट 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 सदानंदाचा